नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या YouTubeवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 12व्या म्हणजे मीन राशीच्या मे 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. नेहमीप्रमाणे हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे. तर यामध्ये सांगितलेली भविष्यविषयक माहिती आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं तरी मिळणारे ढोबळ शुभ अशुभ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणून आपण ठेवू शकता परिपूर्ण लक्ष आणि करू शकता काटेकोर नियोजन संपूर्ण महिन्याचं. व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ अशुभ दिवस दैनंदिन राशी भविष्याच्या प्रमाणे. त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये आपण मासिक राशी भविष्य व दैनंदिन राशी भविष्य या दोन्ही गोष्टींचा आस्वाद घेणार आहात. तर व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक धार्मिक उपाय हे सुद्धा. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. आणि हो मंडळी, आपल्या या चॅनलमध्ये नुकताच आपण एक व्हिडिओ म्हणजे 2 व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत. ते म्हणजे आपल्या राशी व नक्षत्र याविषयी संपूर्ण सखोल माहिती असलेला तो व्हिडिओ असणार आहे. त्याचप्रमाणे आपलं करिअर उच्च शिक्षण हे कसं निवडावं, कसं त्याच्याबद्दलची माहिती कुंडलीच्या माध्यमातून घ्यावी याच्याही माहितीचा व्हिडिओ प्रकाशित केला आहे. दोन्ही व्हिडिओची लिंक खाली देत आहोत. अवश्य ते व्हिडिओ सर्व पाहायला विसरू नका आणि जाणून घ्या आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल, कार्यशैलीबद्दल, कर्तृत्वाबद्दल आणि आरोग्याबद्दल. चला तर मग माहिती करून घेऊया या व्हिडिओमध्ये मे महिना कसा राहणार आहे आपल्या मीन राशीसाठी. आपल्या मीन राशीच्या भाग्यस्थानाचा स्वामीग्रह आहे मंगळ. 11 मे पर्यंत कुंडलीच्या प्रथम स्थानात आपल्याच राशीमध्ये म्हणजे मीन राशीतून गोचर भ्रमण करणार आहे आणि त्यानंतर म्हणजे 11 मे नंतर कुंडलीच्या दुसऱ्या घरात म्हणजे धनस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे. त्यामुळे रखडलेल्या कामाला पुन्हा एकदा गती देण्यासाठी हा संपूर्ण महिना आपल्याला शुभ परिणाम देणारा असणार आहे. प्रथम स्थान हे कुंडलीचं केंद्रस्थान असल्यामुळे मंगळ ग्रह या प्रथम स्थानात आपला उत्साह आणि आपले मनोबल वाढवण्यासाठी चांगली मदत करेल. शिवाय आर्थिक सुबत्तीचे नवनवीन मार्ग सुद्धा आपल्याला मदत करतील. विशेष करून जी मंडळी इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक, अग्नी, इंजिनिअरिंग, जमीन जुमला, पॉवर, विद्युत उपकरणं, मशिनरी, ऑटोमोबाईल अशा क्षेत्राशी संबंधित कार्यात कार्यरत आहेत. तर ज्यांना जमिनीच्या किंवा शेतीच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील, खरेदी, विक्री किंवा गुंतवणूक, त्यांनी अवश्य या संदर्भातली आपली तयारी मात्र सुरू ठेवावी आणि योग्य संधीचा लाभ घ्यावा. मंगळ ग्रहाची साथ अतिशय उत्तम देणारा हा महिना असणार आहे. मात्र त्यामुळेच स्वभावातला उतावळेपणा, चिडचिडपणा, शॉर्ट टेम्पर, राग हा थोडासा बाजूला ठेवावा लागेल, नियंत्रित ठेवावा लागेल. विशेष करून ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी, मंगळ किंवा गुरु ग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल किंवा या ग्रहांची दशा महादशा सुरू असेल, त्यांनी आवर्जून मात्र या गोष्टी टाळायच्या आहेत. तसेच अति आत्मविश्वासाला बळी पडायचं नाही. या महिन्यामध्ये रवी, बुध आणि शुक्र या ग्रहांची साथ धन, कुटुंब आणि सुखस्थानातून मिळत राहणार असल्यामुळे व्यावसायिक मंडळींना व्यवसाय वृद्धीचे सुंदर योग तयार होत आहेत. जे नवीन व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी, नवीन भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी करण्यासाठी, नवीन ओळखी वाढवण्यासाठी व्यवसायाच्या संदर्भात, तसेच व्यवसायाची जाहिरात करणं, प्रसिद्धी करणं, जुन्या उधारी आणि उसनवारी यांची वसुली करणं यासाठी अत्यंत लाभदायक राहणार असल्यामुळे त्या दृष्टीने आपण तयारीमध्ये असणं, नियोजन करणं आणि निर्णय घेणं उत्तम राहील. थोडक्यात हा महिना व्यावसायिकांसाठी आणि नवनवीन आर्थिक स्रोत मिळवण्यासाठी उत्तम असणार आहे. तसे जी मंडळी नोकरी करतायत त्यांनी सुद्धा अतिरिक्त आर्थिक उत्पन्न आपलं वाढावं यासाठी नवीन आर्थिक स्रोताची ओळख करून घेणं म्हणजेच पॅसिव्ह इन्कमवरती काम करणं, छोटा मोठा व्यवसाय सुरू करणं, आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना, कला कौशल्याला कामाला लावून त्याला वाव देऊन नवीन पार्ट टाइम एखादं काम सुरू करणं हे सुद्धा या महिन्यात आपल्या राशीच्या मंडळींसाठी उत्तम असणार आहे, जे आपलं भविष्य सुधारण्याकरता मदत करेल. तसेच राहत्या घरासंदर्भातले काही प्रश्न सोडवायचे असल्यास महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात आपण त्यातलाही निर्णय घेऊ शकता. बुध आणि रवी ग्रहाची साथ या महिन्यात अतिशय उत्तम लाभणार असल्यामुळे बँकिंग, फायनान्स, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, पत्रकारिता, जर्नलिझम,
मेडिकल अशा क्षेत्रातील मंडळींना हा महिना कार्याच्या अनुषंगाने नवीन संधी मिळवून द्यायला सुद्धा मदत करतो आहे. नोकरदार मंडळींनी मात्र नोकरीच्या संदर्भात, विशेष करून नोकरी बदलण्याच्या संदर्भात कोणतेही निर्णय तडकाफडकी घेऊ नये, नाहीतर त्रास होऊ शकतो. जी मंडळी भागीदारीमध्ये व्यवसाय करतात त्यांनी सुद्धा पहिला पंधरवडा फार सावधानता बाळगून आपल्या बिझनेस पार्टनर बरोबर व्यवहार, चर्चा, बातचीत करायची आहे. त्या ठिकाणी वादविवाद टाळायचे आहेत. हाच नियम आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा जपायचा आहे, नाहीतर वैवाहिक जीवनातले वाद सुद्धा विकोपाला जाऊ शकतात. विद्यार्थ्यांना हा महिना मिश्र स्वरूपाचा राहणार आहे, त्यामुळे शिक्षणाच्या संदर्भातले जे काही निर्णय घ्यायचे असतील, विचार करायचा असेल तर योग्य मार्गदर्शन घेऊन विचारपूर्वक करावा. तर आपल्या राशीच्या पालक मंडळींसाठी आपल्या मुलांशी चर्चा करताना स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा, असंही हा महिना सांगतो आहे. फार गरजेचं राहणार, नाहीतर संवादाचे विसंवादात रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही. या महिन्यात आपल्या आरोग्याचा विचार करता पित्त, ब्लड प्रेशर, रक्तदोष आणि व्हायरल इन्फेक्शन फार सांभाळायचं आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा अशाच रीतीने आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन ही सांगितलेली पाठवलेली माहिती शांतपणे समजून घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपणही सहज आपल्या घर बसल्या मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163. हा नंबर आम्ही नेहमीच थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो. पुढे सरकूया ते म्हणजे शेअर मार्केटली गुंतवणूक. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा महिना आपल्याला फायनान्स, बँकिंग, लॉजिस्टिक, फार्मा, इंजिनिअरिंग, पॉवर, इन्फ्रा, ऑइल, स्टील, पेट्रोकेमिकल या सेक्टरमध्ये फायदा दाखवतोय. अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा संपूर्ण महिना लाभाचा राहणार आहे. तर ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे, ट्रेडिंग सुरू करायचं आहे, त्यांनी अवश्य निर्णय घेऊ शकता. अर्थात योग्य मार्गदर्शन, माहिती आणि अभ्यास मात्र करायला विसरायचं नाही. मंडळी, ही होती या मे महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम, म्हणजेच मासिक राशी भविष्य. इथून पुढच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाचं, अत्यंत सूक्ष्म, ते म्हणजे शुभ आणि अशुभ दिवस दैनंदिन राशी भविष्याच्या माध्यमातून. महिन्याची सुरुवात थोडी संथ राहणार आहे. म्हणजे 1-2 मे हे पहिले 2 दिवस थोडं अडचणी वाढवण्याचे दिवस असतील. त्यामुळे वादावादी, गैरसमज टाळायचे आहे आणि आरोग्यावरती लक्ष द्यायचं आहे. काही महत्त्वाचे निर्णय या दिवसात घेणार असाल तर फार काळजीने आणि कॅल्क्युलेशन्स करून घ्यायचे आहेत. पुढचे 7 दिवस 3 ते 9 मे हे मात्र नवीन कार्याचा शुभारंभ करण्यासाठी अत्यंत उत्तम राहतील. कार्याला भाग्याची साथही या काळात उत्तम मिळेल. धार्मिक कार्य, धर्मस्थळांना भेट देणं, मंगल कार्य, वडीलधारी मंडळींची साथ सुद्धा या काळात खूप सुंदर मिळेल. नोकरदार आणि गुंतवणूकदार यांच्यासाठी हे दिवस लाभाचे राहतील. तर वडिलोपार्जित विषयामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील, काही नवीन चर्चा घडवून आणायच्या असतील, ती या दिवसात करू शकता. प्रॉफिट बुकिंग, नोकरी संदर्भातले निर्णय या काळात घेण्यासाठी शुभ दिवस. 10, 11, 12 हे 3 दिवस व्यवहाराच्या प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून आर्थिक ताणतणाव वाढणार नाही अशा पद्धतीने निर्णय घ्यावे लागतील, नाहीतर नुकसान संभवतं. त्यामुळे व्यवहारामध्ये, आर्थिक देवाणघेवाणीमध्ये सावधानता ठेवा. मात्र इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी, परदेश गमनासाठी दिवस शुभ राहतील. 13 ते 18 मे पुढचे 6 दिवस पुन्हा एकदा नवीन कार्याची सुरुवात या दिवसात करू शकता. नव्या दम्याने, नव्या उत्साहाने अतिशय सुंदर संधी मिळवून देणारे हे दिवस आहेत. त्यामुळे नवीन काम मिळवणं, कामाचा विस्तार करणं, कामामध्ये काही नवीन गोष्टी ॲड करणं यासाठी उत्तम. पदप्रतिष्ठा, मानसन्मान मिळवणारे हे दिवस राहतील. प्रवासासाठी शुभ राहतील. 19-20 हे पुढचे 2 दिवस घरगुती गोष्टींमध्ये थोडंसं वातावरण ताणतणावाचं राहील. छोट्या मोठ्या तक्रारीवरून कुरबुरी वाढतील, तेव्हा शांततेने घ्यायचं आहे. काही मोठ्या गोष्टींच्या, घरासाठीच्या गोष्टींच्या खरेदीसाठी मात्र हे दिवस शुभ राहतील. 21-22 मे विद्यार्थी, गुंतवणूकदार, नोकरदार या मंडळींना अनुकूल वातावरणाची उत्तम साथ देणारे हे दिवस असतील, म्हणजेच शुभ दिवस. त्यामुळे महत्त्वाच्या परीक्षा, इंटरव्ह्यूज, प्रॉफिट बुकिंग, गुंतवणूक याचा वापर करू शकता. 23-24 मे मानसिक ताणतणाव, आरोग्य, महत्त्वाचे व्यवहार या संदर्भात प्रचंड काळजी घ्यायची आहे. 25-26-27 मे
व्यापार, उद्योग, कोर्ट कचेरी, विवाह, महत्त्वाचे व्यवहार, गुंतवणूक, चर्चा, गाठीभेटी यासाठी हे दिवस उत्तम प्रतिसाद देणारे असतील. नवीन ओळखी आणि नातेसंबंध यासाठी अनुकूल दिवसांची या दिवसात साथ मिळेल. 28-29 मे व्यवहारामध्ये सावध राहून कुठलेही वाद वाढणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला हे 2 दिवस पूर्णपणे दक्षता घेऊन लक्ष ठेवून वापरायचे आहेत. तर महिन्याचे शेवटचे 2 दिवस 30-31 मे धार्मिक आध्यात्मिक कार्यासाठी अतिशय उत्तम दिवस. त्यामुळे महत्त्वाची कामं पुढे सरकतील. त्यामुळे या कामांना जोर देऊ शकता. तर मंडळी, ही होती मे महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची संपूर्ण माहिती. शुभ परिणाम या महिन्यातले वाढवण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक उपायामध्ये कालभैरव आणि गणेश या देवतेंची उपासना वाढवायची आहे. त्यासाठी रोज संकटनाशक गणपती स्तोत्र, तर गणपती अथर्व शीर्ष आणि कालभैरव अष्टक या स्तोत्रांचं आवर्जून आपल्या वेळेप्रमाणे पठण करणं उत्तम राहील, महत्त्वाचं राहील. त्याचप्रमाणे ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप मात्र रोज सकाळी दिवसाची सुरुवात होण्यापूर्वी 1 माळ अवश्य करा. मंडळी, ही होती आपल्या मीन राशीची मे 2026 या महिन्यातली संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचण्याकरता शेअर सुद्धा करा, लाईकही करा. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी 3 पुस्तकं प्रकाशित केली आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारतात कुठेही पाहायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ 700 ओव्यांचा श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री पुरुष आबाल वृद्ध कोणीही वाचन आणि पारायण सुद्धा करू शकतात. तर अष्टोत्तर शतनामावली 151 रुपये फोन पे करून हे पुस्तकही आपण मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवता आणि महत्त्वाच्या ग्रहांचे 108 नावं संकलित केलेली आहेत. तसेच मंडळी, शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, तर विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती एकाग्रता वाढीसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं ते म्हणजे श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, त्याचप्रमाणे दक्षिणावर्ती शंख, लक्ष्मी कवडी अशा गोष्टी आपल्याला ऑर्डर करायच्या असतील तर अवश्य आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच मंडळी, हे धूप दीप पात्र सुद्धा मागवायचं असेल तर त्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मंडळी, पुन्हा एकदा आठवण करून देतो, काय आहे माझं व्यक्तिमत्व, कोणत्या आरोग्याच्या संदर्भात घ्यायची आहे काळजी आणि कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये मला बऱ्यापैकी यश प्राप्ती होऊ शकते, त्यासाठी आपलं राशी, आपलं नक्षत्र याची सखोल माहिती देणारा व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे. त्याची लिंक खाली देतो आहे, अवश्य तो व्हिडिओ पहा. तर कोणतं करायचंय करिअर यशस्वी, कोणत्या करिअरमध्ये आहे लाभ आणि कोणतं करावं उच्च शिक्षण करिअरच्या अनुषंगाने दृष्टिकोनातून याच्याही माहितीचा व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे. सगळ्या व्हिडिओची लिंक खाली देत आहोत, अवश्य तो व्हिडिओ पहा. तर मंडळी, पुन्हा एकदा हा मे महिना आपल्या राशीला आनंदाचा उत्साहाचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.